नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहेत, कारण राज्यभर एक शालांत आयडी जो महाग घोटाळा झालाय त्या संदर्भातलं अनेक धक्कादायक ज्या बाबी समोर येत आहे. आणि आता अनेक बडे मासेंना अटक झाली, पण याच्यातले अनेक सूत्रधार जे आहेत त्यांना अजून सुद्धा अटक झाली नाही आणि पुढचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यभरात हे शेकडो जे शिक्षक आहेत त्यांना बोगस पद्धतीने भरती झाली होती आणि या शिक्षकांवर सुद्धा आता कारवाई होणार का, हा एक महत्वाचा विषय. आणि पुढचा टप्पा जो असेल एसआयटीचा, तो शिक्षकांवर सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे अनेक राजकीय नेते यामध्ये सुद्धा अडकलेले आहेत आणि अनेक पक्षाचे नेते सुद्धा आहेत. काही लोक जेलमध्ये गेले आहेत. आता अनेक लोक रडारवर आहेत. ही मात्र निश्चित परिस्थिती आहे आणि राज्य सरकारने आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे. या संपूर्ण चर्चा संदर्भात आपल्यावर जनार्दन सर आहेत. त्यांनी बराच अभ्यास केला. या महाग घोटाळा नेमका कसा झाला, या मागचे सूत्रधार कोण आहे, पुढच्या नेमकी काय दिशा असेल आणि सरकारने नेमकी काय केलं पाहिजे, आणि हा जो घोटाळा झालाय यामध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झालाय. अनेक शिक्षकांकडनं लाखो रुपये घेऊन संस्था चालकांनी आपलं उखळ पांढरं केलेलं आहे. पण मात्र जे चांगले गरीब विद्यार्थी जे शिक्षक होते, जे झालेले होते, त्यांना न घेता ज्यांनी पैसे देऊन झालेले आहेत, असा एक महाग घोटाळा. आणि यामध्ये संपूर्ण प्रशासन यंत्रणा जी आहे, ती शिक्षण विभाग असेल, राजकीय लोक असेल, संचालक असेल, शिक्षण संचालक, शिक्षक, संस्था चालक, असा एक सिंडिकेट जे आहेत ते समोर आलेलं आहे. आता याच्यावर या शिक्षकांवर पुढे काय कारवाई होणार आहे, आपण ते या चर्चेत होणार आहे. आपल्याबरोबर अजून जळगावातनं गजानन मालपुरे जे आहेत ते सुद्धा जॉईन होणार आहेत. आता आपल्याबरोबर जनार्दन सर जे जॉईन झालेले आहेत. काल त्यांनी एक मोठा मेळावा मुंबईमध्ये घेतलेला, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जनार्दन सर, या चर्चेत तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. जनार्दन सर, नेमका हा घोटाळा नेमका आता कुठच्या स्टेपला पोहोचलाय आणि नेमकी तुमची मागणी काय आहे, यामध्ये काय ट्रू फॉल्स आहे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा जो घोटाळा आहे, मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की हा 4 ते 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, घोटाळा आहे. त्या संदर्भामध्ये 2012 पासून मुंबईमधला जो घोटाळा आहे 200 कोटी रुपयांचा, त्या घोटाळ्याच्या आम्ही पाठपुरावा करतोय. शासनाने चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीमध्ये जिल्हाधिकारी होते. ते जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी 2015 ची चौकशी आजपर्यंत पूर्ण केलेली नाही. आणि त्यामध्ये त्यावेळचे शिक्षण मंत्री जे होते विनोद तावडे यांनी विधिमंडळामध्ये 2018 मध्ये असं सांगितलं की चौकशी सुरू आहे, पण त्यांनी ते खोटं सांगितलं होतं. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. चन्ने रिटायर होऊन गेले, पण त्या संदर्भातला अहवाल कुठलाही बाहेर आलेला नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर या 2018 नंतर काही कारवाई होत नाही हे बघितल्यानंतर राज्यातील सर्व जे शिक्षण माफिया होते आणि शिक्षणाधिकारी होते, यांना हे सर्व माहिती असल्यामुळे त्यांनी राज्यामधील विविध ठिकाणच्या संस्थाचालक आहेत त्यांना शिक्षकांना नेमणुका करायला सांगितल्या. सर्व अधिकाऱ्यांना माहिती होतं की हे सगळं शासन जे आहे दडपून टाकतंय. त्यामुळे अधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक यांनी सर्वांनी संगनमत करून टाकून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती केली. भरती बोगस केल्यानंतर बोगस शालार्थ आयडी त्यांना दिले आणि त्यामध्ये तर असे प्रकरण आहेत काही भंडाऱ्यामध्ये की भंडारा गोंदियामध्ये की जे शिक्षकांची नेमणूक करा अशा प्रकारचे एनओसी मंत्रालयातून निघालेलं आहे असं त्यांनी दाखवलं शिक्षण अधिकाऱ्याने. पण मंत्रालयातून कुठल्याही प्रकारचे आदेश काढलेले नाहीत असं निष्पन्न झालं. तरी सुद्धा शिक्षण संचालक आणि हे लोक त्या जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. आणि या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आमच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून ही विशेष चौकशी समिती म्हणजे एसआयटी नेमली ऑगस्ट 2025 ला. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना असं सांगितलं की तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी तुम्ही एसआयटी कडे सादर करा. मग आम्ही वाट बघत होतो, पण 2 महिन्यामध्ये त्यांनी काही केलं नाही. नंतर आम्हाला त्यांनी पत्र पाठवलं की तुम्ही तुमच्या म्हणजे प्रत्येक जे 7 विभाग आहेत महाराष्ट्रातले, त्या 7 विभागाच्या एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांकडे तुम्ही पुरावे सादर करा असं आमच्याकडे पत्र आलं. बोर्डाचं सुद्धा पत्र आलं. मग या महाराष्ट्रामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी बोर्डाकडे
रीतसर पुरावे सादर केले. हे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे आता एसआयटी कडे पाठवतो आणि तुम्हाला एसआयटी बोलवेल. पण त्याच्यानंतर आम्ही सारखा पाठपुरावा करत होतो, कारण हा मोठा घोटाळा असल्यामुळे राज्यभरातील सगळे कार्यकर्ते त्याच्या विभागामध्ये त्यांनी पुरावे सादर केले आणि आम्ही वाट बघत होतो की आता एसआयटी आम्हाला बोलवेल. पण हा एसआयटीने आजपर्यंत नागपूर विभागातील काही ठराविक प्रकरणं आणि नाशिक विभागातील काही ठराविक प्रकरणं एवढेच प्रकरण हाताळले. बाकीच्या सगळ्या जेवढ्या आमच्या तक्रारी होत्या त्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही. आणि एप्रिलमध्ये हायकोर्टामध्ये हे प्रकरण नेलं शासनाने. हो आणि त्या हायकोर्टाने असा उपराळा निर्णय दिला. त्याचा मी एक शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे, जनार्दन जंगले. माझ्याकडे तक्रारी पुराव्यासह मी केलेल्या असतील तुम्ही त्रयस्थ होऊ शकत नाही. मी शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे आणि हायकोर्टाने सांगितलं की त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी घेऊ नका. तर आता हे जे तक्रारीदार करणारे आहेत ते शिक्षण क्षेत्रातीलच आहेत, त्रयस्थ नाही. हो एखाद दुसरा कोणी असेल माफिया तर त्याच्यावर तुम्ही शिक्षा करा. आम्ही जर चुकीचे असलो तर आमच्यावर पण शिक्षा होऊ शकते आम्हाला सुद्धा. पण आमच्या तक्रारी आमच्या जवळजवळ आमच्या सगळ्या तक्रारी योग्य असल्यामुळे आम्हाला त्यांनी चर्चेला बोलवावं अशी आमची अपेक्षा होती. आणि हायकोर्टाचा निर्णयाचा आधार घेऊन शासनाने हा जो मोठा महाघोटाळा दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही हे संबंधित एसआयटीचे प्रमुख चंद्रकांत कुलकुर्वार हे सुरुवात आता आधी दिल्लीला मुंबईला पुण्याला होते विभागीय आयुक्त म्हणून. त्यांना आम्ही 3 वेळा भेटलो आणि 27 एप्रिलला आम्ही आंदोलन सुद्धा केलं. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एक शैक्षणिक सुधार समिती नेमलेली आहे, आम्ही तयार केलेली आहे आणि सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत. राज्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही कुलकुर्वार साहेबांना 27 तारखेला आंदोलन केलं. 27 एप्रिलला आम्हाला बोलवलं आणि चर्चा केली आणि असं सांगितलं की तुम्ही तुमच्या सगळ्या तक्रारी योग्य आहेत. आम्ही 8 दिवसामध्ये आमचे नंबर त्यांनी घेतले. 8 दिवसामध्ये चंद्रकांत कुलकुर्वार म्हणले तुम्हाला सर्वांना आम्ही चर्चेला बोलवतो. बरोबर. आम्हाला बरं वाटलं. म्हटलं बोलवा साहेब, आमचं जे काय आमच्याकडे पुरावे आम्हाला देऊ, तुमच्याकडे आमचं म्हणणं मांडू, तुम्ही आम्हाला कळवा. पण त्यानंतर जून जुलै गेला, आम्हाला त्यांनी बोलवलं नाही. आणि आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला एका बाजूला हायकोर्टाचा बागुलबुवा दाखवत आहे आणि दुसऱ्या बाजूला शासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या एसआयटीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली. 2 महिन्याची मुदतवाढ म्हणजे कधीपासून? जून पासून. 10 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली. आज किती तारीख आहे? आज 5 ऑगस्ट आहे. तर 3 दिवसामध्ये ह्या एवढा मोठा 36 जिल्ह्यातील मोठा हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी हे कशी काय चौकशी करणार आणि काय करणार, त्यामध्ये आम्हाला संभ्रम असल्यामुळे आम्ही काल सर्व मुंबईला जमलो होतो. आणि जमल्यानंतर आम्ही चर्चा केली, आम्ही पत्र दिलं की जर या संदर्भामध्ये आम्हाला संशय असल्यामुळे शासनाने ताबडतोब हा हजारो कोटीचा भ्रष्टाचार असल्यामुळे जनतेला समजलं पाहिजे म्हणून तुम्ही श्वेतपत्रिका काढा. त्याचबरोबर हे जे तक्रारदार आहेत तक्रारदारांना धमक्या येत आहेत, त्यांना संरक्षण द्या. आणि हे जे फक्त संस्थाचालकच माफिया नाही आहे, त्यांनी पैसे घेतलेलेच आहेत, पण हे जे खरे कळीचे नारद आहेत ते शिक्षणाधिकारी आहेत. आणि हे जे शिक्षणाधिकारी आहेत ह्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे सर्व षडयंत्र रचलेलं असल्यामुळे आम्ही त्यांना मागणी केली की हे सर्व दस्तावेज आहेत हे गहाळ करतायत आणि या सर्व अभिलेखांना तुम्ही संरक्षण द्या, अशा प्रकारची आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. आणि ही मुदत जी आहे 4 दिवसाची मुदत राहिलेली आहे, आता ती मुदत संपत आलेली आहे. तुम्ही पुन्हा 1 किंवा 2 महिन्याची मुदतवाढ या समितीला द्या आणि सर्व 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये तुमचे पथकं पाठवा, कार्यकर्त्यांची तक्रारदारांची बोला आणि रीतसर जे काय आहे, जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी अशा प्रकारे या घोटाळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांवर कोणालाही आम्ही स्पेअर करत नाही. जे आहेत त्यांच्यावर सर्वांवर कारवाई करा. आमची मागणी आम्ही नाही, एकच मिनिट सर, या संदर्भात आम्ही काल मीटिंग घेतल्यानंतर एसआयटीचे प्रमुख चंद्रकांत कुलकुर्वार यांच्याकडे आम्ही मुंबईलाच ते असल्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटलो. तर ते म्हणतात की आम्हाला चौकशी करायचे अधिकारच नाहीत, आम्हाला काही अधिकार दिलेले नाहीत आणि
आणि आम्हाला ते म्हणजे आम्हाला म्हटलं तुम्ही असं बोलू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. म्हटलं आम्ही तुम्हाला भेटलो, तुम्ही म्हटले 8 दिवसात बोलवतो, तुम्ही आम्हाला बोलवलं नाही साहेब. आमची दिशाभूल होते, राज्यातील जनतेची दिशाभूल होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि जे जे आम्हाला असं लक्षात आलं, की हे जे पुणकुलवार आहेत, हे सुद्धा या घोटाळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. हे गंभीर आरोप करताय तुम्ही. जे एसआयटीचे प्रमुखच जर आरोपी असतील तर कसं होईल? मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही अजून एक उल्लेख केला या चर्चेच्या दरम्यान की राज्यामध्ये हा मोठा घोटाळा आहे, पण काही मोजक्याच लोकांवर कारवाई होते, पण काही ज्या संस्था चालक असतील, काही शिक्षण अधिकारी आहेत, त्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये जे आहेत त्यांच्यावर अजून सुद्धा कारवाई झालेली नाहीये, असं एक चित्र सुद्धा तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. यामध्ये आता नेमकं तुम्ही एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय की यात एसआयटीचे जे प्रमुख जे आहेत, जे तुम्ही जे नाव घेताय, ते असं म्हणताय की चौकशी आम्हाला अधिकार नाहीये. मग एसआयटी नेमकं काय नाही, एसआयटी नेमकं काय करते नेमकं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं असं आहे की नेमकं तुम्हाला काय वाटतं का आता काही लोकांवर समजा उत्तर महाराष्ट्रातील काही संस्था चालकांवर कारवाई होते, अक्षरशः काही लोक पळून जात आहेत, काहींना वेळ दिला जातोय, असं मध्यंतरी अशी एक चर्चा होती की हे सेटलमेंट होते की हे राजकीय लोक, जे मोठे बडे नेते जे आहेत, काही मंत्री महोदय जे आहेत आणि संस्था चालक जे आहेत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेटून मध्यस्थी मार्फत असं एक यात काही काही मार्ग काढता येईल का, अशी कुणकुण होती. या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, आता उदाहरणार्थ आपण फक्त नाशिक विभागाचा विचार करूया. नाशिक विभागामध्ये कारवाई यांनी 4 महिन्यापूर्वी सुरू केली. आता आमच्या नाशिक विभागामधल्या आमच्या शैक्षणिक सुधार समितीमध्ये अनेक आमच्याकडे तक्रारदार आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर सुभाष राणे आहेत, श्री दिलीप जैन अंमळनेर, भैयासाहेब मोरे चाळीसगाव, त्याच्यानंतर माजी सैनिक कैलास हे हे सुद्धा आहेत मेहुणबारेचे. असे 7-8 कार्यकर्ते आमचे नाशिक विभागातले आहेत. ते म्हणतात जर एवढं जर नाशिक विभागातले जर प्रकरणं सुरू होत आहेत, तर मग आम्ही पण नाशिक विभागातलेच आहोत. तर आमच्यापर्यंत तुम्ही का आले नाही? आम्ही तर पुराव्यासह तक्रारी दिलेल्या आहेत. आम्ही सर्वचे सर्व काल नाशिक विभागातले सगळे कार्यकर्ते सुद्धा आमच्याबरोबर होते. आम्ही पुणकुलवारांना भेटलो आणि ते अशा प्रकारे म्हणजे काहीतरी तसं वेगळं बोलायला लागले आणि आम्हाला कारण आम्ही एप्रिल महिन्यामध्ये त्यांना भेटलो तेव्हा म्हटले तुम्हाला आम्ही बोलवतो आणि आता ते बोलायला सुद्धा तयार नव्हते आणि त्यामुळे आणि म्हणे आम्हाला चौकशी करण्याचे अधिकारच नाही. त्यामुळे आम्हाला संशय त्यांच्याबद्दलच निर्माण होतो आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर बसलेले, जनतेला तुम्ही कधी सांगितलं नाही. वर्षभरामध्ये एकदाही तुम्ही म्हटलं पत्रकार परिषद घेतली नाही, काय चौकशी सुरू आहे माहिती नाही. आम्हाला तुम्ही जनतेला सोडून द्या, आम्ही तक्रारदार आहोत, आमच्याशी तर बोला, आम्हाला तर सांगा. आमच्या तक्रारींवर काहीतरी तुम्ही त्याच्यावर काहीतरी आमच्या मुंबईमध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार उघड आहे. शासनाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय आम्हाला सांगा. पण ते कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नव्हते. त्यामुळे या चौकशीमधले जे दुसरे हरून नत्तार जे अधिकारी आहेत शिक्षण खात्याचे, ते स्वतः भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एसआयटी मधले सदस्य जर अशा प्रकारचे असतील तर शिक्षकांना आणि या एकंदरीत शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळेल हे आम्हाला आता तरी वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की त्यांना गेल्या आठवड्यामध्ये आम्ही नोटीस दिली सरकारला. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि पुणकुलवार साहेबांना नोटीस दिली की तुम्ही एक तर यांना मुदतवाढ द्या 2 महिन्याची आणि जर तुम्ही ह्याचा दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जर ही श्वेतपत्रे काढली नाही, तुम्ही जर अभिलेख संरक्षित केले नाही, तुम्ही जर तक्रारदारांना संरक्षण दिलं नाही, तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू. अशा प्रकारची स्पष्ट नोटीस त्यांना दिलेली आहे आम्ही आणि त्यांना आम्ही स्वतः भेटायला पण काल गेलो होतो आणि एकंदरीत जर त्यांची जी पुणकुलवार साहेबांची जी काही भाषा आहे आणि त्यांचं जे काही वर्तन आहे, तक्रारदार म्हणजे मुख्य तक्रारदार आम्हीच आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व मीटिंग आमची संपली, पत्रकार परिषद आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि त्यावेळी आमच्याशी ते अतिशय चुकीच्या पद्धतीने वागले. त्यामुळे आमचा संशय जो होता आधीच तो आता संशय बळावलेला आहे आणि तरी सुद्धा आम्ही कोर्टात जाणार असल्याने आम्ही हा भ्रष्टाचार दडपू देणार नाही. भ्रष्टाचार दडपू देणार नाही, ऍक्च्युली हेच असलं पाहिजे. मी जे गजानन मालपुरे जे आहेत ते सुद्धा जॉईन झाले, ते सध्या प्रवासात आहे, ठाणे मुंबई प्रवास करतात, त्याच्यामुळे सुरुवातीला त्या अडचण आली होती. गजानन मालपुरेने सुद्धा माहितीच्या अधिकारांतर्गत जी माहिती मागवली होती
गजानन भाऊ, नेमकं काय वाटतं, जळगाव जिल्हा किंवा नाशिक विभागामध्ये सुद्धा, राज्यात हा तर खूप मोठा आहे, नाशिक विभागामध्ये संजय गरुड जे आहेत यांना अटक झालेले काही शिक्षण अधिकारी जे आहेत जळगावचे, हिंगोलीकर यांना अटक झाली, मात्र अजून बडे मासे अनेक लोक आहेत यांना अटक व्हायचं बाकी, आणि याच्या मागे अनेक मोठे राजकीय लोक आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? तुमच्याकडे काय माहिती या संदर्भातील सगळी, गजाननजी? आता जर असं बघितलं तर आपल्या जळगाव जिल्ह्यातला विषय म्हटला तर पारोळ्याला ज्या पद्धतीने शिक्षण संस्थाच नाही आणि तिथे ज्या पद्धतीने शिक्षक भरती दाखवली गेली, शिक्षक भरती करून त्यांचे पगार काढले गेलेत, हा जो सगळा स्कॅम्प आहे, हा उपसंचालक असतील, ते डीओडीचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून, संगमताने मुख्याध्यापक असतील, शिक्षण संस्था चालक असतील, या सगळ्यांनी मिळून केलेला हा स्कॅम्प आहे. अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की या शिक्षण संस्थांचे जे हे सगळ्यांनी मिळून जवळपास 40-40 लाख रुपये या सगळ्या भरती केलेल्या लोकांकडनं घेतलेले आहेत. त्यामुळे एका माणसाचे जर 40 लाख रुपये घेतले असतील तर जवळपास 200 लोक याच्यात आहेत. तर त्यामुळे हा जो स्कॅम्प आहे हा फार मोठा आहे आणि याच्यावर सगळे राजकारणी लोक असतील, यांच्या संस्था बळकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे लोक भरून हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत. आता मला सांगा, संजय गरुडांना अटक होते, जेव्हा एखाद्या माणसाला अटक होते त्याला जे आपण मुंबईचं प्रकरण बघितलं रमेश म्हात्रेंचं, तर रमेश म्हात्रेंना कोर्टाने सांगितलं की यांना कोर्टात हजर करा, तुम्ही यांना राजकीय फायदा देऊ शकत नाही. मग हे कोर्ट, जे नाशिकचं कोर्ट आहे, हे गरुडांबाबत का बोलत नाही? ते जर तसं बोलले तर सगळी खरी माहिती बाहेर येईल. ते जर 30 दिवस दवाखान्यात राहिले तर मला असं वाटतं त्यांचा पीसीआरचा जो पिरियड आहे तो निघून जाईल आणि सगळं प्रकरण दडपलं जाईल. कारण याच्यात नुसते गरुड एक असा मासा नाहीये, तर असे असंख्य मोठे मासे आहेत आणि यांनी सगळ्यांनी या सत्तेतल्या लोकांना पैसे दिलेले आहेत आणि ते जे पैसे दिलेले आहेत हे कुठेतरी बाहेर येऊ नये. यांची जी लॉबी, आत्ता साहेबांनी जे सांगितलं की याच्यात सगळे मोठे लोक अटकले आहेत, तो कोणता सरकारी अधिकारी होय, त्यांनी अतिशय अरोगंटली भाषा वापरलेली आहे. यांना कुठेतरी राजकीय पाडवा असल्याशिवाय अधिकारी अशी भाषा वापरत नाहीत. म्हणून माझी सगळ्या ह्या याच्यात तुमच्या बरोबर आम्ही राहू. आपण त्रयस्थ अर्जदार म्हणून जर आमची गरज पडली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ आणि हे सगळं प्रकरण तडीच नेण्याचा प्रयत्न करू. कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जर शिक्षक 40 लाख रुपये देऊन आणि अशा पद्धतीने लागत असेल तर ती शोकांतिका आहे. या शिक्षकांना 5-5, 7-7 वर्षापूर्वी लावलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यांचे पगार काढून ते शिक्षण संस्था चालक असतील, मुख्याध्यापक असतील, उपसंचालक असतील आणि शासकीय यंत्रणेतले ज्या ज्या लोकांचा याच्याशी संबंध आहे, हे सगळे लोक याच्यात बरबटलेले. म्हणून या सगळ्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे आणि राज्याचे करोडो रुपये जे वाया जात आहेत याचा कुठेतरी राज्याला नुकसान होता कामा नये. मालपुरेजी, मी परत तुमच्याकडे येतो. मी आता म्हणजे जनार्दन जंगले सर जे आहेत, ते अनेक तक्राराचे प्रमुख आहेत, सुरुवातीपासून ते म्हणजे सरकारच्या विरोधात सुद्धा लढत आहे. यामध्ये अजून एक आहे की ह्या ज्या भरत्या झालेल्या आहेत यांच्यावर आता जे शिक्षक जे आहेत ते शिक्षकांना काय राहील, यांच्यावर फौजदारी, कारण अनेक जण पगार घेत आहे, पगार काढताय, आज सुद्धा पगार चालू आहे, यांच्यावर निलंबित केलं पाहिजे का? की अशी एक सुद्धा चर्चा आहे की जे खरे शिक्षक आहेत त्यांना भरले गेले पाहिजे. कुठल्याही प्रकारे सरकारची जाहिरात नसताना हा सगळा स्कॅम झालेला आहे, तर या शिक्षकांवर सुद्धा कारवाई होऊ शकते का आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होते का? असं नेमकं या संदर्भात पुढचं काय पाऊल असेल तुमचं? नाही, कसं आहे शासकीय की यंत्रणेतले जे अधिकारी आहेत, हा बोला मालपुरेजी, नंतर मी गजानन सरांकडे येतो. हा मालपुरेजी बोला तुम्ही. याच्यात जे शासकीय अधिकारी आहे यांनी जर ठरवलं की जो खरा आरोपी आहे त्याला शिक्षा द्यायची तर या सगळ्यांवर केसेस दाखल होऊ शकतात, हे सगळे जेलमध्ये जाऊ शकतात आणि यांना सुटका होणार नाही. पण शासकीय अधिकारीच कुठेतरी बदलवण्याचा प्रयत्न चालू आहे, हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण जे शिक्षण संस्था चालक आहे त्यांनी जर 40-40 लाख एका विद्यार्थ्याचे घेतले असतील आणि एका संस्थेत जर 20 लोक लावले असतील तर 8 कोटीतले जर त्यांनी त्या वरिष्ठ जे काही या यंत्रणेतले वाचवणारे लोक यांना 3-4 कोटी रुपये दिलेत, असा करोडो रुपयाचा स्कॅम्प असल्यामुळे हे प्रकरण दडपलं जाण्याची दाट शक्यता आहे. माझी विनंती आहे की शिक्षण क्षेत्रात जर असे लोक भरले गेले तर उद्याची येणारी पिढी ही खराब निर्माण होईल, ती कुठेतरी बरबटलेली निघेल. म्हणून तसं न होता खरे शिक्षक ज्यांनी खरा अभ्यास केलेला आहे, जे विद्यार्थ्यांना खरोखर ज्ञान देऊ शकतात, अशाच लोकांना भरलं गेलं पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती या शासनाला आहे.
निश्चित यामध्ये मी तुमच्याकडे परत येतो. मी जनार्दन सर तुमच्याकडे हाच मुद्दा घेऊन येतो. आता काही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, काही ना अटक झालेली आहे. जळगावमध्ये काही लोकांना, धुळ्यामध्ये काही लोकांना अटक झालेली आहे. संजय गरुड असतील, इकडे हिंगोलीकर शिक्षण अधिकारी असतील, काही लोकांना अटक झालेली आहे. पण मात्र ते शिक्षक जे आहेत ते सुद्धा ह्या स्कॅम मध्ये, शिक्षकांवर काय कारवाईची मागणी केली? कारण खरं मेन तिथंच आहे. कारण यांनी ह्या सुद्धा या सिंडिकेटमध्ये शिक्षक जे लागलेले आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे. आता मालपुरीने एक आरोप केला की 40-40 लाख रुपये देऊन केलेले आहेत. तर हे सुद्धा गुन्हेगार होऊ शकतात. नक्की नक्की. पण कसं आहे की हे जे सगळे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि संस्था चालक आहेत, ते काय करतात की जो शिक्षक आहे त्या शिक्षकावर आता कारवाई करायची आहे. मग कारवाई करायची म्हणजे हे काय करतात की त्या संस्थेला पत्र लिहितात की या शिक्षकावर कारवाई करा. आणि कारवाई करा म्हटल्यानंतर त्या शिक्षकाला तो शिक्षक जागी होतो. हे मोठं सिंडिकेट आहे. शिक्षण अधिकारी डॉक्टर बी चव्हाण, नाशिकचे उपसंचालक, त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी आणि हे सर्व मिळून एक वकील आहे औरंगाबादमध्ये, पानपट्टे नावाचा वकील आहे. त्या शिक्षकाला इकडून नोटीस द्यायची, ती व्हेग नोटीस असते, कायदेशीर नसते. ती नोटीस त्या ठिकाणी त्या शिक्षकाला मिळाल्याबरोबर संस्था चालक आणि तो शिक्षक जो बोगस लागलेला आहे तो त्या पानपट्ट्यांना भेटतो. आणि पानपट्टे हे जे सेटिंग आहे, आता हे जे हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत रवींद्र घुगे साहेब, यांनीच हे सगळे आदेश दिलेले आहेत. आम्हाला मोठी शंका येते आहे की हे घुगे साहेब त्या घोटाळ्यामध्ये घोटाळ्याची चौकशी त्यांना करायची आहे का दडपून टाकायचं आहे? कारण त्यांनी जो एप्रिलमध्ये आदेश दिला ते आदेश एवढा आक्षेपार्ह आहे. त्रयस्थ म्हणजे काय, मी एक शिक्षण व्यवस्थेमध्ये गेले 45 वर्ष मी काम करतो आहे, मी त्रयस्थ का? हे पुणकुलवार आम्हाला सांगतात की तुमची तक्रार आम्ही घेणार नाही, तुम्ही त्रयस्थ आहात. आमच्या लोकांना सांगतात म्हटले ठीक आहे. पण म्हणून ही जी काही हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे ही सुद्धा संशयास्पद आहे. आणि त्याचा फायदा घेऊन हे अधिकारी आणि पानपट्टे नावाचे वकील आहेत औरंगाबादचे, हे सर्व मिळून त्या शिक्षकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पानपट्टे काय म्हणतात, कोर्टाला सांगतात की या ठिकाणी तुम्ही जर आता या स्टेजला जर शिक्षकांचे पगार थांबवले तर त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. आणि हे आमचे उदार न्यायाधीश त्या शिक्षकांचे पगार सुरू करतात. हे प्रकरणच लक्षात कोणी घेतलं नाही आणि सरकारने तर अजिबातच लक्ष दिलेलं नाही. आणि त्यामुळे हा घोटाळा, आता काल आम्ही कुलकुलवार साहेबांनी भेटून ते जे बोलले, त्यामुळे शासनाची सुद्धा इच्छा आहे की हा दडपून टाकायचा. आणि अधिकारी तर सर्व शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त पासून सगळे याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व असल्यामुळे या चौकशीमधून आम्हाला तर काही वाटत नाही. आणि म्हणून आम्ही दडपू नये म्हणून आम्ही काल निर्णय घेतला आणि की आपल्याला या ठिकाणी आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे. आम्ही हायकोर्टात जाणार आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये तुम्ही पथक पाठवा, सर्वांशी बोला आणि सगळे प्रकरण, जर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर सर्व प्रकरण तडीच न्या. सगळ्यात महत्वाचे एक विषय तुमचं म्हणणं कळलंय मला की सर्व प्रकरण, फक्त की मोजके प्रश्न जे आहेत राजकीय असतात, कोणाचं सेटलमेंट झाले असते, त्यावर जे सर्व प्रकरण आहेत त्या प्रकरण खोदून काढले पाहिजे, हीच अपेक्षा आहे. मी गजानन मालपुरेंकडे जातो. गजाननजी, मला एक सांगा की यामध्ये अनेक काही अजून सुद्धा काही स्कॅम ओपन व्हायचे बाकी, अनेक लोकांना अटक व्हायची बाकी. सध्या जळगाव जिल्ह्याकडे जर आपण वळालो तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की गरुड जे आहेत, संजय गरुड यांना अटक झालेली आहे फार दिवसावर. अजून अनेक लोक जे आहेत म्हणजे संस्था चालक काही फरार आहेत. तर यांच्यावर भीती म्हणजे गिरीश महाजनच्या जवळचे आहेत. कुठेतरी राजकीय पाठबळ पण आहे का? कारण ही कार्यवाही लांबते. कारण हे आता संजय गरुड जर बघितलं, पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, गिरीश महाजनच्या विरोधात लढले होते, आता पुन्हा ते भाजपमध्ये गेले आहेत. पण मात्र अंगाशी येते म्हणून त्यांना अटक झाली. नेमकं काय, अजून किती लोक अटक व्हायचे बाकी, किंवा राजकीय लोक कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करताय का? असं एक चित्र दिसतंय की सरकारच्या अंगावर येईल म्हणून. 100% राजकीय लोकांचा रस्त्यात हस्तक्षेप आहे. जळगाव जिल्ह्यातल्या कमीत कमी अजून 10 ते 15 लोक, जे मोठे मासे आहेत, हे सगळं स्कॅम करणारे होते, ते आजही आहे. संजय गरुड हे एक राजकीय प्यादा आहे
आणि मला असं वाटतं की त्यांना समोर करून बाकीच्यांना वाचवण्यासाठी सांगितलं की आम्हाला शरण या, आमचं काय ते फुलफिल करा, नाहीतर तुम्हालाही अटक होईल. म्हणून हे मोठं नाव पुढे आलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे न्यायाधीशांनी जर समोर आणलं, आता हे जे साहेबांनी आता सांगितलं की कोर्टात जातात आणि कोर्टातली सिस्टीम वापरून कोर्टाला गुमराह जातात, तर माझी अशी विनंती आहे न्यायालयालाच की न्यायालयाने या गोष्टीत हस्तक्षेप केला पाहिजे की जसं मुंबईच्या प्रकरणात हस्तक्षेप होतो तेच प्रकरण त्याच धर्तीवर हे जळगावचं प्रकरण आहे शालेय आरटीचं, तर याच्यात त्यांनी हस्तक्षेप करून जे खरे आरोपी आहेत त्यांना अटक केली पाहिजे. आणि जे लोक याच्यात त्रयस्थ अर्जदार म्हणून येतील त्याची सगळी शहानिशा कोर्टामार्फतच व्हायला पाहिजे. कारण पोलीस यंत्रणा आणि आताच्या जे व्यवस्था आता ह्या सरकारमधली जी परिस्थिती बघितली जाते त्या परिस्थितीमध्ये शासकीय अधिकारी हे गुलाम झालेले आहेत, ते अधिकारीच राहिले नाहीत. त्यामुळे त्या गुलामांकडनं चांगली चौकशी होईल अशी अपेक्षा नाही. आपण बघतोय की अधिकारी बदलवले जात आहेत, काही नवीन अधिकाऱ्यांवर अधिकारी नेमले जात आहेत. कारण हे केव्हा होतं की जेव्हा ही सगळी व्यवस्था कुठेतरी दाबायची असेल तर हे सगळे त्याच्यातले मास्टर माइंड दाबणारे अधिकारी आणले जातात मार्फत हा सगळा खेळ केला जातो. म्हणून न्यायालय आणि शासकीय यंत्रणा यांनी जर चांगलं काम केलं तरच हा स्कॅम उघडा होऊ शकतो. आणि जे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी जी जी काही दिले त्याची सखोल चौकशी न्यायालयामार्फत व्हायला पाहिजे. कारण सरकारी वकील हा सुद्धा एखाद्या राजकीय पक्षातून येतो आणि राजकीय पक्षातून आल्यामुळे त्याचे सुद्धा या सगळ्या गोष्टींची लागेबांधे असतात. आणि ही जी यंत्रणा आहे हे सगळं जे करण्यात याच्यात न्याय यंत्रणेचा सुद्धा थोडाफार हात आहे. न्याय यंत्रणेचा हात कसा आहे तर ही सगळी लोक ह्या स्कॅम बनवून आणि न्यायालय त्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारावर कुठेतरी चुकीचे निर्णय दिले जातात. म्हणून न्यायालयात जर कधी एखादी त्रयस्थ व्यक्ती गेला तर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. त्याने सरकारी वकिलाला सांगा असं म्हणता कामा नये. न्यायालयाने जर खरी बाजू ऐकायची असेल तर हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे. आणि जर ते सगळं ऐकलं गेलं तर मला वाटतं चोराला फाशी होईल आणि संन्यासी जो असेल तो सुटू शकेल. नाही तर काय होईल की 2-4 लोकांना फक्त फाशी द्याल आणि तुमचे जे बगलबच्चे आहेत त्यांना सोडून द्याल, असं होणार नाही. जर तसं करायचं असेल, खरंच न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं न्यायालयाने सुद्धा आपले डोळे दोघं उघडे ठेवले पाहिजेत. निश्चित निश्चित खूप महत्वाची माहिती दिली. कारण हाच विषय आहे की अनेक अधिकारी जे आहेत राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना बदललं जातं. एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याचे सुद्धा हात बांधले जातात. नंतर वेळ पडली की त्यांची बदली केली जाते. हा एक गंभीर स्वरूपाचा आहे. काही अधिकाऱ्यांना फ्री हँड जर दिलं आणि खऱ्या अर्थाने निपक्ष चौकशी केली तर अनेक बडे माशे, अनेक सरकारचं खरं प्रामाणिकपणे याच्यामध्ये जर समजा त्यांनी काम केलं तर अजून ज्या आहेत लोकांना अटक होऊ शकते. मी शेवटचा प्रश्न जनार्दन सरांकडे जातो. जनार्दन सर, काय वाटतं तुम्हाला की आता जे काही लोकांवर कारवाई होते अजून याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती अजून जी पाहिजे ती दिसत नाहीये. कुठेतरी संशयाची पाल वाटते का तुम्हाला? ज्या प्रकारे स्पीड यायला पाहिजे निश्चितपणे. कारण या ठिकाणी पहिली चौकशी SITला जी मुदतवाढ दिली ती डिसेंबर पर्यंत होती. डिसेंबर पर्यंत यांनी काही केलं नाही. डिसेंबर नंतर पुन्हा दुसरी वेतन त्यांना मुदतवाढ दिली, फेब्रुवारी पर्यंत दिली, त्यांनी काही केलं नाही. त्यानंतर फेब्रुवारीपासून त्यांनी पुन्हा तिसरी मुदतवाढ दिली, त्यामध्ये काय यांनी काही केलं नाही. कारण यांना सगळे अधिकार दिलेले होते चौकशी समितीला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिक्षण आयुक्ताची सगळी यंत्रणा वापरा. यांनी, कारण हे यंत्रणेतले जे अधिकारी आहेत हे अधिकारीच त्यामध्ये कल्पित आहेत सगळे. आणि त्यामुळे चंद्रकांत कुंटुलवार साहेबांनी फक्त आम्हाला हो हो म्हणत गेले, पण त्यांनी नाशिक सोडलं, नाशिक विभाग सोडला तर बाकी ते सुद्धा ठराविक आता मालपुरे सरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक लोकांवरच त्यांनी काही 2-4 लोकांवरच कारवाई केली, बाकी कुणावर कारवाई केली नाही. नाशिक सोडून आता मुंबई किंवा इतर राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही. आणि मुंबईमधलं जे अतिशय गंभीर प्रकरण आहे तिथून सुरुवात झाली. आपले जे मंत्री होते त्यावेळी विनोद तावडेने सांगितलं की या प्रकरणामध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील आहे आणि तो जेलमध्ये जाईल. हे त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये बघा, तारीख पण दिसेल तुम्हाला, तारीख किती आहे बघा, 2015 मधलं हे प्रकरण आम्ही धसात लावलेलं होतं. पण इथे त्यांनी दडपून टाकलं ते विनोद तावडे साहेबांनी. आणि या त्यावेळचे फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते.
या सर्वांना विधिमंडळामध्ये दोनदा चर्चेला आलं. यांनी खोटं सांगितलं. आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते जावडेकर साहेब, त्यांनी आदेश दिले होते ताबडतोब अहवाल सादर करा. वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी हा विषय चर्चेला आला. दोन्ही ठिकाणी विनोद तावडेंनी सांगितलं की आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अहवाल सादर होईल. पण आजपर्यंत अहवाल सादर झाला नाही. हे अधिकाऱ्यांना माहिती असल्यामुळे हे लोन आता आपण किती भ्रष्टाचार केला तरी काही होत नाही. 2018 नंतर त्यांनी मागच्या डेट टाकून हा जो सगळा स्कॅम आहे हा सुरू केलेला आहे. आणि त्याचं मूळ जे आहे विनोद तावडे आणि कपिल वाटेल त्यांचं जे काय गठबंधन मुंबईमध्ये होतं, एका सांगायचं जेलमध्ये टाकू आणि दुसऱ्या बाजूला वाटून खाऊ, अशा प्रकारचे प्रकरण असल्यामुळे राज्यातील सगळे अधिकारी मस्तवाल झाले. त्यांनी संस्था चालकांना सांगितलं की तुम्ही करा, बाजूने आहोत. त्यामुळे हे प्रकरण जे आहे एवढं साधं सोपं राहिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब फक्त बोलतायत चौकशी लावली पूर्वी, पण काही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही तर त्यांना गोष्टीच्या मार्फत आता भविष्यामध्ये जर त्यांनी काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करून काही उपयोग नाही. आम्ही आंदोलन करून झालेले आहे. जाण्याचा निर्णय त्याचमुळे घेतलेला. हा भ्रष्टाचार जो आहे मोठा 1000 कोटी रुपयाचा, हा भ्रष्टाचार दडपून जाऊ नये आणि आणखी यापुढे वाढू नये आणि शिक्षण क्षेत्र सुधारलं जावं, शिक्षण क्षेत्र पवित्र व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्यामुळे आम्ही तरी या प्रकरणामध्ये पूर्णपणे सगळे आमची जे शैक्षणिक सुधार समितीचे जे कार्यकर्ते आहेत आम्ही काल ठरवलं की बाबा हे प्रकरण धसाच लावायचं, कुठेही दडपू द्यायचं नाही. बरोबर, खूप महत्वाची माहिती दिली. कारण एक जनरली जर बघितलं की फक्त मोजक्याच लोकांवर कारवाई होते, ते नाशिक विभागात होते, पण मात्र नागपूर विभाग आहे, तुमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, असे अनेक महत्वाचे जे तिथं ज्या प्रमाणात कारवाई झाली ती झाली नाहीये. मला असं वाटतं की हे सरकारमधले काही लोक आणि अधिकारी हे जे आहेत काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात असं एक तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. निपक्ष चौकशी झाली पाहिजे, कारण हे जर फ्लिप जर केलं तर कदाचित सरकारच्या अंगावर किंवा शिक्षण विभागाच्या अंगावर येऊ शकतं. हा पण एक महत्वाचा मेसेज याच्यामध्ये. अनेक महत्वाचे मुद्दे केले जनार्दन सर तुम्ही आणि मालपुरेजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या या शाळांचा आयडी महाघोटाळ्याच्या चर्चेत तुम्ही सहभागी झालात. एक अपेक्षा आहे की जो हा महाघोटाळा झालाय त्या महाघोटाळ्यामध्ये प्रत्येक जो व्यक्ती दोषी आहे त्याला सजा होणं खूप गरजेचं आहे. सरकारने सुद्धा याकडे आपली विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे. कोणी जरी असला, फक्त एक राजकीय प्रत्येक जण या आड जे अडकले आहेत त्यांच्याशी सेटलमेंट करतं. त्यानंतर जे आपले राजकीय पुढे बघतात एकमेकांना मदत करण्याचं हे जे कारस्थान आहे त्याला राज्याचं भलं होणार नाहीये. जो दोषी आहे, जो दोष करणार आहे त्याच्यावर सजा झालीच पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात. तुमच्या काही प्रेक्षकांच्या काही सूचना असतील आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमच्याकडे काही माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद सर.